नमस्कार. हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर आता साधारण 15,75,000 दर्शकांची संख्या झालेली आहे. वेगवान वाटचाल करणारं महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आपण सातत्यानं मोठा प्रतिसाद देऊन जो सहयोग देत आहात त्याबद्दल मी मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत आणि आभार व्यक्त करत आहे. आज एक नवा विषय घेऊन मी आपल्या समोर आलो आहे. सध्या देशभर एक गाजत असलेलं नाव, वाजत असलेलं नाव अभिजित दिपके. अभिजित दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टी या पक्षाची घोषणा केली आणि या पक्षाची घोषणा केल्यानंतर केवळ महाराष्ट्र केवळ भारतातली राज्य नव्हे तर कॉकरोच जनता पार्टीची चर्चा संपूर्ण देशभर आणि जगभर सुरू झालेली आहे. देशभरातील जो 14 ते साधारण 29-30 वयोगटाचा जो तरुण आहे, या तरुणाच्या मध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी आहे. त्यांना कामधंदा मिळत नाही, मिळाला तर तो त्यांच्या शिक्षणानुसार, त्यांच्या पात्रतेनुसार, त्यांच्या पदवीनुसार त्यांना मिळत नाहीये. अलीकडेच जे पेपर फुटीचं प्रकरण झालं, अनेक तरुणांनी या घटनेनंतर आत्महत्या केलेल्या आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके हे उद्या 6 तारीखला 8 वाजता अमेरिकेतून मुंबईत विमानतळावर उतरत आहेत. आज अमेरिकेवरून आपल्या भारतातील, महाराष्ट्रातील ज्येष्ठ संविधान तज्ज्ञ, घटना तज्ज्ञ आणि सुप्रीम कोर्टाचे वकील ॲडव्होकेट आसिम सरोदे यांच्याशी अमेरिकेवरून अभिजित दिपके यांनी फोन करून त्यांच्याशी संवाद साधला, चर्चा केली. अभिजितने उद्या आपण दिल्लीमध्ये येत आहोत याबाबत ॲडव्होकेट आसिम सरोदे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी अभिजित दिपके यांना सांगितलं की भारतात परतताना तुमच्यासमोर अडचणी आहेत. विशेषतः विमानतळावरच, दिल्लीच्या विमानतळावरच तुम्हाला अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा तऱ्हेची पूर्वसूचना ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी अभिजित दिपके यांना दिलेली आहे. माध्यमांशी बोलताना समाजसेविका अंजली दमानिया यांनी सांगितलं की अमेरिकेवरून अभिजित दिपके उद्या 6 तारीखला दिल्लीमध्ये येत आहेत आणि मी स्वतः दिल्लीला त्यानिमित्त जात असल्याची घोषणा समाजसेविका अंजली दमानिया यांनी केलेली आहे. कदाचित ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे सुद्धा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि असे कित्येक विविध क्षेत्रामध्ये काम करणारे असंख्य लोक आणि 14 ते 29 वयोगटाची तरुणाई कधी नव्हे ती लोकसंख्येनं दिल्लीमध्ये दिसणार आहेत. उद्याचं हे आंदोलन काय स्वरूप धारण करतं याकडे संपूर्ण भारत देशाचं लक्ष लागलेलं आहे. उशिरा
प्रसार माध्यमांशी बोलताना ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी एक इशारा दिलेला आहे. ते म्हणालेत की बीजेपीला आवाहन करतो, संविधानिक मार्गाने देशात आंदोलने होत असतील तर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू नका. अटक केला तर खेळ कल्लास, असा थेट इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी दिलेला आहे. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलच्या या बातमीपत्राच्या निमित्ताने अमेरिकेतून निघण्यापूर्वी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी एक प्रसार माध्यमांवर व्हिडिओ शेअर केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना अमेरिकेतून निघण्यापूर्वी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू. आणि उद्या 6 तारीखला अभिजित दिपके सकाळी 8 वाजता दिल्लीला येत आहेत. त्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, केंद्र सरकार, दिल्ली सरकार दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना ताब्यात घेतं की त्यांना काम करू देतं, हा जनतेला जो पडलेला प्रश्न आहे तो आपल्याला लवकरच समजणार आहे. तुर्तास अभिजित दिपके अमेरिकेवरून निघण्यापूर्वी त्याने जो प्रसार माध्यमांशी व्हिडिओ व्हायरल केला आहे ते काय म्हणाले ते आपण या व्हिडिओत पाहू. हेलो एवरीवन, आई हैव डिसाइडेड टू कम बैक टू इंडिया. यस, मैं अपने देश, अपने घर इंडिया वापस आ रहा हूँ एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन मांगने के लिए. इतने दिन से आप सब देख ही रहे हो कि हम सोशल मीडिया पर आवाज उठा रहे हैं कि पेपर लीक के कारण जिन नीट के बच्चों ने सुसाइड की और जो लाखों स्टूडेंट्स की मेहनत बर्बाद हुई है, उसके लिए तो धर्मेंद्र प्रधान को रिजाइन करना ही चाहिए. 8 लाख बच्चों ने हमारी पिटीशन साइन की है. करोड्स ऑफ पीपल हैव सपोर्टेड दिस डिमांड ऑन सोशल मीडिया एज वेल. एंड नॉट जस्ट दैट, देश में कई सारी जगहों पर इसको लेकर प्रोटेस्ट भी तो हो रहे हैं, जैसे लखनऊ, जयपुर, महाराष्ट्र, दिल्ली. लेकिन फिर भी इनको कोई फर्क नहीं पड़ रहा. आज नीट के 22 लाख स्टूडेंट्स, सीबीएसई के 17 लाख स्टूडेंट्स, सीयूईटी के 16 लाख स्टूडेंट्स और एसएससी जीडी के 40 लाख स्टूडेंट्स, ऐसे 1 करोड़ से ज्यादा स्टूडेंट्स हैं जिनकी जिंदगी के साथ मजाक किया गया है सिस्टम द्वारा. इसकी वजह से स्टूडेंट्स बहुत ही ज्यादा एंशियस और परेशान है अपने फ्यूचर को लेकर. किसी को तो इसकी जिम्मेदारी लेनी होगी. इतने बड़े ब्लंडर के बाद भी अगर एजुकेशन मिनिस्टर रिजाइन नहीं करते तो इसका मतलब इस देश में अकाउंटेबिलिटी नाम की कोई चीज बची ही नहीं है. ऐसा लगता है कि सिस्टम जितनी चाहे उतनी गलतियां कर सकता है और उसके लिए कोई कॉन्सिक्वेंसेस है ही नहीं. सारे कॉन्सिक्वेंसेस स्टूडेंट्स के लिए है. ऐसा कब तक चलेगा? इसलिए अब वक्त आ चुका है. हम सबको साथ आना होगा और भारत के संविधान के रास्ते पर चलते हुए पीसफुली अपनी आवाज उठाकर धर्मेंद्र प्रधान के रेजिग्नेशन की डिमांड करनी होगी. अगर हम सब साथ मिलकर आवाज उठाएंगे तो जरूर इनको हमारी बात माननी होगी. मैंने डिसाइड किया है मैं 6 जून सैटरडे सुबह दिल्ली आऊंगा. आप सब मुझे एयरपोर्ट पर मिलिए. हम सब मिलकर पार्लियामेंट स्ट्रीट पुलिस स्टेशन जाएंगे और वहां पर जंतर मंतर पर एक पीसफुल प्रोटेस्ट करने के लिए परमिशन मांगेंगे. इंडिया का कॉन्स्टिट्यूशन हमें राइट देता है कि गलत के खिलाफ हम पीसफुल तरीके से अपनी आवाज उठा सकते हैं. उसी कॉन्स्टिट्यूशन के अकॉर्डिंग हम अपनी आवाज उठाएंगे और मैं उम्मीद करता हूं जितने भी कॉकरोच जनता पार्टी के सपोर्टर्स हैं और जितने भी स्टूडेंट्स और यूथ इस सिस्टम से परेशान हैं वो इस प्रोटेस्ट में शामिल होंगे. जिसको लगता है धर्मेंद्र प्रधान एजुकेशन मिनिस्टर जो है हमारे, उनको रिजाइन करना चाहिए, वो सभी लोग इस प्रोटेस्ट में शामिल हो जाएं. मेरे फ्रेंड्स और फैमिली को डर है कि मुझे एयरपोर्ट से ही अरेस्ट कर लेंगे और फिर जेल भेज देंगे. लेकिन मुझे अभी भी उम्मीद है कि आज भी हमारा देश एक डेमोक्रेसी है और हमें पीसफुली प्रोटेस्ट करने की परमिशन मिल जाएगी. I want to make it clear, I'm a big admirer of Gandhi, Ambedkar, Bhagat Singh and Nehru and I believe in the Constitution of India more than anything else, जो हम सबको एक डेमोक्रेसी में अपनी आवाज रखने का राइट देता है. और रही बात जेल के डर की, हम कब तक डर कर जिएंगे यार? ये देश किसी एक पार्टी का थोड़ी ना है. ये देश तो हम सबका है. हमारे फ्यूचर का सवाल है. हमारे फ्यूचर बर्बाद हो रहा है और ये अब हम सबकी जिम्मेदारी है कि जब भी इस देश में किसी के साथ कुछ गलत हो तो हम सबको आवाज उठानी चाहिए इन अ वेरी पीसफुल एंड डेमोक्रेटिक मैनर. मैं चाहता तो यहाँ यूएसए में जॉब लेकर आराम से रह सकता था.
मुझे पिछले कुछ दिनों में कई जॉब ऑफर्स भी आई है, बट आई एम नॉट गोना टेक इट एज आई हैव डिसाइडेड टू कम बैक टू इंडिया बिकॉज आई लव माई कंट्री एंड आई रियली वॉन्ट टू डू समथिंग फॉर माई कंट्री। हम सब आज जो कुछ भी है वो सब इस देश ने हमें जो दिया है उसी के कारण है, और अब हमारी बारी है अपने देश के लिए कुछ करने की, क्योंकि अगर हम आज कुछ नहीं करेंगे तो कौन करेगा? कब तक हम वेट करेंगे कोई और आएगा, आवाज उठाएगा और हमें बचाएगा? सो जितने भी पीसफुल और कॉन्स्टिट्यूशन को मानने वाले कॉकरोचेस है, लेट्स ऑल कम टुगेदर टू सेव द फ्यूचर ऑफ मिलियंस ऑफ स्टुडंट्स। थँक यू। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।